नमस्कार. आज आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये किती गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ते आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पृथ्वीचं मास कॅपिटल एम म्हणजेच वस्तुमान ते आहे 6 × 10⁻⁴ किलोग्रॅम. मास ऑफ द मून म्हणजेच स्मॉल लेटर एम चंद्राचे वस्तुमान ते आहे 7.4 × 10⁻22 किलोग्रॅम. आता नेक्स्ट आहे आर डिस्टन्स, चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर, त्यालाच आपण आर म्हणतो. तो किलोमीटरमध्ये दिलेला आहे. तो आहे 3.84 × 10⁵ किलोमीटर. याच किलोमीटरचा आपल्याला मीटरमध्ये बनवल्याच्या नंतर 10⁸ मीटर हे येतं. हे कसं आलं त्यात आपण पाहूया. 10⁵ किलोमीटर म्हणजेच किती? म्हणजेच 10⁵ मल्टिप्लाय बाय 1 किलोमीटर. 10⁵ × 1 किलोमीटर या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे एवढंच येतं. आता आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजेच किती? 1000 मीटर. मग ह्या 1 किलोमीटरच्या ऐवजी मी 1000 मीटर लिहिलो. आता हे जे 1000 आहे मी हे 10⁻³ ह्या पद्धतीने पण काय करू शकतो? लिहू शकतो. याची पॉवर 5, या दुसऱ्या 10ची पॉवर 3, या दोघांमध्ये 5 आणि 3 मध्ये ॲडिशन होते म्हणजे बेरीज होते आणि ती बेरीज 8 येते. या ठिकाणी 10⁸ मीटर अशा पद्धतीने हे आलेलं आहे. आणि आपल्याला हे जे आर ते आपल्याला मीटरमध्ये अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. त्यानंतर जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तो आहे 6.7 × 10⁻⁻11 Nm² Kg-2 या पद्धतीने आपण लिहू शकतो. आता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं सूत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे. या सूत्रामध्ये जी ची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे. त्यानंतर कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ द अर्थ त्याची व्हॅल्यू, पुढे मास ऑफ द मूनची व्हॅल्यू, नंतर डिवायडेड बाय आर. आर म्हणजे दोघांमधील अंतर त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजेच वर्ग आपण या ठिकाणी केलेला आहे. आता पुढील कॅल्क्युलेशन आपण करत आहोत ते ह्या पद्धतीने आहे. कॅल्क्युलेशन करताना वरतीची 10ची जी पॉझिटिव्ह पॉवर होती 24 आणि 22, त्यातला 10 कॉमन लिहिला आणि त्या पॉवरची आपण बेरीज केली म्हणजे ॲडिशन केलेली आहे. खालचा जो डिनॉमिनेटरमध्ये जो स्क्वेअर होता म्हणजे स्क्वेअर म्हणजे 2 वेळा, तो 3.84 × 10⁸ हे आपण 2 वेळा लिहिलं. आता पुढील स्टेपला आपण काय करतोय? हे खालचा जो 10ची पॉवर 8 आहे हे जो 2 वेळेला आहे, त्या 10 हा कॉमन घेतला आणि त्या पॉवरची ॲडिशन केल्याच्या नंतर ती येते 16. परत पुढच्या स्टेपला आपण -11, ह्या 10ची पॉवर -11 आहे, दुसऱ्या 10ची पॉवर 46 आहे, यामध्ये ॲडिशन केली म्हणजे बेरीज केली. बेरीज जरी करत असेल, एकाची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी मायनस ही क्रिया होते आणि उत्तर येतं 35, पॉवर येते
35. आता पुढील स्टेपला आपण काय करतोय, ह्या 10ची पॉवर 16 आहे त्याला आपण वरती घेऊन जातोय, म्हणजे न्यूमरेटरमध्ये घेऊन जातोय. त्यालाच मराठीत आपण अंशस्थानी, छेदातील संख्या ही वरती घेऊन जाताना त्याची पॉवर ही मायनस होते. आता पुढील स्टेपला आपण या 10ची पॉवर 35 आहे, दुसऱ्या 10ची पॉवर -16 आहे, त्यातील आपण 10 कॉमन घेतला आणि पॉवरची या ठिकाणी आपण ॲडिशन केलेली आहे. ॲडिशन जरी करत असेल, एकाची व्हॅल्यू मायनसमध्ये असल्यामुळे इथे मायनस ही क्रिया होताना आपल्याला दिसते. आता पुढील स्टेपला मायनस क्रिया झाल्याच्या नंतर या ठिकाणी 10ची पॉवर 19 आलेली आहे. आता आपण काय करतोय, हा वरचा जो 6.7 आहे त्यात आपण जो पॉईंट आहे तो काढत आहे. 7.4चाही पॉईंट आपण काढत आहे. हे पॉईंट काढल्याच्या नंतर पॉईंट नंतर किती नंबर आहेत, 1, म्हणून खाली आपण इथं 10 ॲड केले डिनॉमिनेटरमध्ये. 7.4चा पण आपण पॉईंट काढल्याच्या नंतर खाली आपण 10 ॲड केले. तसंच खालचा जो छेदस्थानी जो आहे 3.84, पॉईंट नंतर 2 नंबर आहेत म्हणून वरच्या ठिकाणी आपण 100 ॲड केलेले आहेत, त्याचे पॉईंट निघून गेलेत. 3.84चं पण तसंच केलं आपण, पॉईंट नंतर 2 नंबर असल्यामुळे त्याचा पॉईंट काढल्याच्या नंतर वरच्या संख्येमध्ये 100 हा मल्टिप्लाय होतो. हे आपण लिहून घेतलं. त्यानंतर आपण पुढची स्टेप काय केलेली आहे, हा जो वरती 6 आहे आणि खालचा 384 आहे, ह्या दोघांनाही 2 ने भाग जातो, म्हणजे डिवाइड होतो. 6ला 2 ने भाग गेल्याच्या नंतर वरती 3 येतो. 384ला 2 ने डिवाइड केल्याच्या नंतर 192 येतात. आता परत दुसऱ्या स्टेपला आपण 74लाही 2 ने भाग जातो म्हणून त्याला 2 ने भाग दिला. त्याच 2 ने खालच्या 384ला पण आपण डिवाइड केलं, कारण डिवाइडचा रूलच तो आहे. वरच्या संख्येला जर एखाद्या संख्येने जर भाग आपण देत असेल तर खालच्या संख्येला पण त्याच संख्येने आपल्याला भाग द्यावा लागेल, तरच आपण ही क्रिया करू शकतो. वरती 2 ने भाग जातो आणि खालीही जातो, तो आपण दिलेला आहे. आता तिसऱ्या स्टेपला काय केलं, हे जे 100 आहेत या 100ला 2 ने भाग जातो, याला इथं भाग दिला. परत ह्याच 2 ने ह्या 192ला आपण भाग दिल्याच्या नंतर 96 येतात. परत पुढच्या स्टेपला काय केलं आपण, या त्याला 2 ने भाग दिल्याच्या नंतर 50 आले. परत त्याला 2 ने भाग दिल्याच्या नंतर वरती 25 येतात. त्याच 2 ने परत आपण 96ला भाग दिल्याच्या नंतर 42 येतात. ही क्रिया, हे कॅल्क्युलेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करता यायला पाहिजे. आता पुढील स्टेप पहा. हा जो 10 आहे आणि हे 2 10 आहेत, हा 0 हा 0 या 100ला काय होतात, कट होतात. आता मग पुढे कॅल्क्युलेशन्स केल्याच्या नंतर आपल्याला ह्या संख्या मिळतात. पुढे आपण 3 × 25 75 येतात. या सगळ्यांचं वरच्या संख्येचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला नंबर भेटतो 1,85,925. खालील मध्ये सुद्धा 48 × 192 यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला हा नंबर भेटतो. पुढे ह्या नंबरने ह्या नंबरला, वरच्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. तो पण अतिशय सोपा आहे. त्या पद्धतीने जर आपण दिला तर आपलं उत्तर अगदी बरोबरच येणार, त्यात काही एक चूक होणार नाही. हा भाग दिल्याच्या नंतर आपल्याला हा नंबर भेटतो 20.17 × 10⁻⁹.
आता अप्रॉक्सिमेशन हा 20.17 हा नियरेस्ट होल नंबर याचा कोणता आहे तर 20 आहे. मग ह्या पॉईंटच्या पुढचा आपण भाग थोडा दुर्लक्ष केला आणि फक्त 20 लिहिला. हा 20 आपण 2 मल्टिप्लाय बाय 10 असाही लिहू शकतो. आता ह्या 10 ची पॉवर 1 आहे, पुढच्या 10 ची पॉवर 19 आहे, तर आपण हा याला कॉमन घेतला. 19 + 1 20 म्हणजे ह्या 10 ची पॉवर 20 झाली. 2 × 10⁻20 न्यूटन हा झाला पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील गुरुत्वाकर्षण शक्ती, म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स हा पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील झाला. आता सर्वात महत्त्वाचं हे जे आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जे केलेलं आहे, ह्या ज्या क्रिया आहेत ह्या अत्यंत सोप्या क्रिया आहेत. अगदी पहिली दुसरीपासून आपण मल्टिप्लिकेशन करतो तर अगदी त्याच स्टेप्स वापरून आपण ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन्स हे केलेले आहे. अगदी अशा पद्धतीने जर आपण रफ वर्क केलं, सुरुवातीला प्रॅक्टिस जर आपण वाढवली तर ह्या क्रिया खूप जलद गतीने होतात आणि खूप कमी वेळ लागतो याला. अगदी पहिली दुसरीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पद्धतीने आपण हे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण हे जे डिव्हिजन केलेलं आहे ते सुद्धा अगदी पहिली दुसरीच्या स्टेप्सनी केलेलं आहे. फक्त या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डला हे डिजिट छोटे असतात, या ठिकाणी फक्त हा डिजिट